नमस्कार, जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे पापलेट फ्राय करणार आहे। तर इथे असं धुवून चीर मारून घेतलेले आहेत, म्हणजे मसाला छान लागतो। आणि इथे एक लिंबू घेतलेला आहे, ते त्याच्यावर पिळून घेणार आहे। तर हे अशा पद्धतीने लिंबू मी घातलेला आहे, लिंबूचा रस। आता हे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। चवीला छान लागतं लिंबू लावल्यामुळे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। हळद, धनिया पावडर, लाल तिखट, गरम मसाला, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची मी पेस्ट घातलेली आहे। चव छान लागते आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला लावून घेतलेलं आहे। तर हे थोडा वेळ असंच मुरू द्यायचं आहे। हे असं 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद थोडीशी, तर हे सुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते चव छान लागते पिठाला सुद्धा, असं पीठ लागत नाही। इथे तवा गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातले। तर हे छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे, तव्याला सुद्धा फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं तेल गरम झालेलं आहे। तर हे पण छान असं मुरलेलं आहे। तर हे असं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे, हे बघा। आणि हे असं मस्त छान सगळीकडून लावून घेतलेलं आहे। आता हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ लावलं ना की चिपकत नाही। तर हे असं मस्त छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं मस्त कलर आलेला आहे आणि छान फ्राय सुद्धा झालेला आहे, बघू शकता तुम्ही। खूपच छान आणि कुरकुरीतपणा सुद्धा येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आवडल्यास शेअर करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। खूपच छान अशी ही रेसिपी मस्त। हे बघा किती छान असं मस्त कुरकुरीत झालेले आहेत, खूपच छान। हे बघा मस्त। तर हे अशा पद्धतीने बघा, खूपच छान मस्त। धन्यवाद।